ठीक आहे. काल आपण कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघितलेला होता. ठीक आहे. आज आपण रूल्स ऑफ निगेशन कसे बघणार आहे. निगेशनचे काही रूल्स आहेत ते वेगळे. आपण पहिल्या दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये घेतलेले ते निगेशन मध्ये फक्त आपण नॉट वापरतो. हे थोडेसे वेगळे आहेत. हे रूल्स आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. ठीक आहे. पहिला रूल काय बघा, निगेशन पी इज इक्वल टू पी. म्हणजे दोनदा निगेटिव्ह झालं की एकदा पॉझिटिव्ह तयार होते. मायनस मायनस प्लस, तसं निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी. पहिला रूल सगळ्यांना पाठवेल. दुसरे दोन रूल्स आहेत निगेशन पी अँड क्यू. आता ह्यांच्या दोन्हींच्यात काय अँड आहे. रूल्स पाठ झाले तर पुढचे एक्झाम्पल तुम्हाला डोळे दाखवून येणार आहे. त्यामुळे रूल्स पाठ करा. निगेशन ऑफ पी अँड क्यू दोन्हींच्यात अँड आहे आणि निगेशन हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे. त्या निगेशन आत बघा, निगेशन पी आणि निगेशन क्यू आणि अँडचं काय होणार, एकदम सिंपल आहे बघा. निगेशन आत बोलायचं, निगेशन पी निगेशन आत बोला, निगेशन क्यू आणि अँडचं काय होणार संपलं. तिसरा रूल्स काय बघा, निगेशन पी ऑफ क्यू. आता जसं इथं अँड होतं तसं या दोन्हीमध्ये आव आहे. दोन्हीला निगेशन क्यू द्यायचे. इथं अँडचं काय झालंय आव आणि इथं आवचं काय होणार अँड. संपलं. ठीक आहे. चौथा निगेशन रूल्स थोडासा वेगळा आहे. निगेशन पी देन क्यू. आता ह्याच्यात निगेशन आहे पण आतमध्ये अँड किंवा आवर नाहीये, देन आहे. निगेशन ऑफ पी देन क्यू, तर पहिल्याला निगेटिव्ह द्यायचं नाही अँड नॉट क्यू. अँड नॉट क्यू म्हणजे दुसऱ्याला फक्त निगेटिव्ह द्यायचं देन असेल तर. ज्या साईडला एरो आहे त्या साईडला निगेटिव्ह द्यायचं आणि द्यायचं काय होणार अँड. पाचवा रूल थोडासा अवघड आहे. निगेशन पी इफ अँड ओनली इफ क्यू इज इक्वल टू पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. पाठ होईल का हा रूल्स, तर तुम्हाला एक्झाम्पल आहे ना. पी इफ अँड ओनली इफचं साइन आहे, देन पी अँड नॉट क्यू म्हणजे हा रूल्स ऑर क्यू अँड नॉट क्यू, पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. हे पाठ जर पाहिजे. आता खूप सोपं आहे बघा. पी इफ अँड ओनली क्यूचा अर्थ कोण सांगेल मला. पी इफ अँड ओनली क्यू म्हणजे काय, पी कडून क्यू कडे आणि क्यू कडून पी कडे. पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे. म्हणजे पी कडून क्यू कडे आणि क्यू कडून पी कडे. म्हणजेच पी इफ अँड ओनली क्यू, पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे. आता कोल्हापूर टू सांगली असेल, कोल्हापूर टू सांगली आणि सांगली टू कोल्हापूर, रिपीट. समजलं. मग ह्याचं निगेटिव्ह कसं येणार बघा. निगेशन पी इफ अँड ओनली क्यू इज इक्वल टू निगेशन पी देन क्यू अँड क्यू देन पी. आता इथे निगेशन आलं, ह्याच्यामध्ये कुठलं चिन्ह आहे अँड. निगेशन दोन्हीला तुम्ही ठेवून देणार. ओके. दोन्हीला निगेशन द्यायचं ना. रूल्स आहे तसं. अँड असेल तर दोन्हीला निगेशन द्यायचं नाही. अँडचं काय होणार और. आता पी देन क्यूचं निगेशन काय, पी देन क्यूचं पहिल्याला जात नाही, पहिला पॉझिटिव्ह राहतो, दुसरा निगेटिव्ह होतो आणि देनचं काय होतंय अँड. आव दुसऱ्या पहिला पॉझिटिव्ह राहतो, दुसऱ्याला निगेटिव्ह जाते आणि देनचं काय होतंय अँड. हाच रूल आहे. निगेशन पी इफ अँड ओनली क्यू, पी अँड नॉट क्यू ऑर क्यू अँड नॉट पी. हे पाठ करा तरच एक्झाम्पल येणार आहे. अजून एकदा सांगतो. पी इफ अँड ओनली क्यू म्हणजे पी कडून क्यू कडे आणि क्यू कडून पी कडे. निगेशन पी इफ अँड ओनली क्यू म्हणजे ह्या ब्रॅकेटचं निगेशन घालायचं. ज्यावेळी निगेशन लावतं दोन्हीला तर दोन्हीला निगेशन द्यायचं आणि अँडचं काय होतंय और. मग पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. समजलं. अँडचं काय होतंय और होतंय. आता हे तुम्ही रूल्स जर पाठ केले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स नाही. फक्त हे रूल्स पाठ झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा. कसे करायचे बघा. हे रूल्स जर पाठ झाले खूप सोपे आहेत. निगेशन पी इज इक्वल टू पी, निगेशन पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन पी ला ठेवून द्यायचं, क्यू ला ठेवून द्यायचं आणि अँडचं काय होणार ऑर होणार. निगेशन पी और क्यू दोन्हीला निगेशन आणि ऑरचं काय होणार अँड होणार. निगेशन पी इफ अँड ओनली क्यू पहिल्याला द्यायचं नाही, दुसऱ्याला निगेटिव्ह. हा रूल मात्र लक्षात ठेवा. निगेशन पी इफ अँड ओनली क्यू, पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. पाठ करा. 5च रूल्स आहेत.
5 रूल पाठ केले ना, हा क्वेश्चन तुम्हाला काय अवघड जाणार नाही. लिहून घ्या क्वेश्चन, फिर स्क्रीनशॉट मारून मध्ये लिहून घ्या. ठीक आहे. एग्जाम्पल लिहून घ्या. एक्सरसाइज 3 मधला लास्ट क्वेश्चन एक्सरसाइज 3. हा क्वेश्चन झाला की एक्सरसाइज 3 संपतो. लिहून घ्या. क्वेश्चन आहे, write the negation of the following statements खालील स्टेटमेंटचं कंपाऊंड स्टेटमेंट देतो तुम्हाला मी. आता कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय मी पहिल्या एक लेक्चरला सांगितलेलं आहे. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 3 + 3 > 5 हे मला माहिती आहे रॉंग, चुकीचं आहे, तर ती स्टेटमेंट आहे. 3 + 3 > 5 और 5 + 5 = 9 हे पण मला माहिती आहे चुकीचं आहे, पण ते स्टेटमेंट आहे. त्यांचं काय करायचं तुम्हाला, निगेशन. 2 मार्कावर पडतं, व्यवस्थित सोडवायचं. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. सोल्युशन. आता हे कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा अधिक वाक्य जर आपण अँड आवरनं जोडली तर कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं. ह्याचे 2 स्टेटमेंट आहेत. एक पी आहे, पी कोण आहे सांगा, 3 + 3 > 5 आणि क्यू कोण आहे, 5 + 5 = 9. आणि ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय हे माहित पाहिजे तुम्हाला. सिम्बॉलिक फॉर्म, त्यांचं सिम्बॉलिक फॉर्म दोन्ही वाक्य कशाने जोडलेले आहेत, और म्हणजे पी और क्यू. त्यांचं सिम्बॉलिक फॉर्म काय, पी और क्यू. मग ह्याचं निगेशन कसं आहे ना, निगेशन पी और क्यू. फॉर्म्युला पाठ पाहिजे. हा रूल नंबर 3 अगदी बरोबर. ह्याला निगेशन ठेवून द्यायचं, पी ला दोन्ही निगेटिव्ह करायचे, दोघांना पण ठेवून द्या. त्याला निगेशन ठेवून द्या, ह्याला पण निगेशन ठेवून द्या. आणि आर्च काय करायचं, अँड. म्हणजे निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज, निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन कसं आहे ना, म्हणजे पी ला पण निगेटिव्ह येणार आणि क्यू ला पण निगेटिव्ह येणार. आणि आर्च काय होणार, अँड. म्हणजे कसं होणार सांगा, मी ह्याच्यात लिहितो. हा 3 + 3 निगेटिव्ह करा पी, 3 + 3 5. आता मी तुम्हाला 3 + 3 > 5 याचं निगेटिव्ह कसं करायचं म्हणून सांगितलंय. अपोजिट वर्ड वापरायचं नाही, ग्रेटर दॅन करायचं नाही, पहिले सांगतो. अपोजिट करायचं नाही, तोंड बदलायचं नाही. हे लेस दॅनच आहे, फक्त तोंड बदलायचं नाही, तर तोंड बंद करायचं. 3 + 3 > 5. अँड त्या आवरच्या ठिकाणी काय ना, अँड. आणि परत निगेटिव्ह. हे निगेटिव्ह कसं करणार, 5 + 5 = 9. संपला. फक्त हा रूल्स वापरावा लागतो, निगेशन पी और क्यू दोन्हीला निगेशन आणि आवरचं काय होणार, अँड. निगेशन पी और क्यू दोन्हीला निगेशन आणि आवरचं अँड होणार. ह्याचं निगेटिव्ह आणि आवरचं काय होणार, अँड. संपला. 2 मार्क्स मिळतात. नेक्स्ट, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील स्टेटमेंटचं निगेटिव्ह करा. Write the negations of the following statements. सोपा आहे. x + 8 > 11. x + 8 > 11 or y - 3 > 6. y - 3 > 6. एकदम सोपा आहे. आता सोल्युशन मध्ये पी कोण येणार, x + 8 > 11. ओके. क्यू काय होणार, y - 3 = 16. सिम्बॉलिक फॉर्म, त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार, दोन्ही वाक्य कशाने जोडलेले आहेत, और म्हणजे पी और क्यू. आणि ह्या स्टेटमेंटचं निगेटिव्ह स्टेटमेंट करायचं आहे. म्हणजे निगेटिव्ह पी और क्यू म्हणजे दोन्हीला निगेटिव्ह जाणार आणि आरचं काय होणार, अँड होणार. निगेशन पी अँड निगेशन क्यू. The negation of the following statements किंवा negation of the given statement काय असणार आहे, पहिल्याचं निगेटिव्ह म्हणजे x + 8 is negative म्हणजे less than 11. अर्थ काय होणार, and y - 3 is not equal to 6. संपलं. तुम्हाला एक होमवर्क देतो, व्यवस्थित ट्राय करा आणि मला पर्सनल व्हॉट्सअपवर टाका. Write the negation of the following statement.
11 is less than 15 and इथं फक्त अँड येणार आणि रूल नंबर 2 वापरायचा आहे तुम्ही अँड 25 is greater than 20. व्यवस्थित सर्व एक्सरसाइज मधलंच आहे फक्त तिथं अँडच्या ठिकाणी इथं आर होणार आणि दोन्हीचे निगेटिव्ह होणार. ओके, पी आणि क्यू काढायचा, सिम्बॉलिक फॉर्म काढायचा, निगेशन रूल वापरायचा मग सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल्स. थोडंसं वेगळं घेतो मग. If voltage increases, if voltage increases, then current decreases. Statement. If voltage increases, then current decreases. आता ह्याच्यामध्ये P कोण येणार? Voltage increases. Q कोण येणार? Current decreases. बरोबर, हे P आणि Q आहे. त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे ना? सिम्बॉलिक फॉर्म if voltage increases then, दोन्ही वाक्य then न जोडलेले आहे म्हणजे याचं सिम्बॉलिक फॉर्म P then Q. याचं सिम्बॉलिक फॉर्म काय ना? P then Q. मग याचं निगेटिव्ह कसं असणार? निगेटिव्ह P then Q. आता याचं कसं आहे निगेटिव्ह? पहिल्याचं P करायचं, दुसऱ्याचं निगेटिव्ह करायचं, पार्टच करायचं. P पहिल्याचा निगेटिव्ह नाही, ज्यावेळी देन असतो तो अलीकडचा होत नाही, एरो ज्या साईड आहे तो निगेटिव्ह होतो आणि देनचं काय होतंय? अँड. Negation of given statement is दिलेल्या स्टेटमेंटचं निगेटिव्ह कसं येणार? पी तसंच राहणार. हा, देन जाणार त्यामुळे इफ जाणार. इफ न सुरुवात होणार नाही कारण देन साइन्स कॅन्सल होते, फक्त अँड म्हणजे व्होल्टेज इन्क्रीजेस अँड देनच्या ऐवजी अँड येणार आणि दुसरं स्टेटमेंट निगेटिव्ह येणार म्हणजे करंट डज नॉट डिक्रीजेस. संपला. दुसऱ्या वाक्यात मात्र नॉट येणार कारण फॉर्म्युलाचं कसं आहे? निगेशन ऑफ पी देन क्यू, पी अँड नॉट क्यू. समजलं? त्यामुळे दुसऱ्या वाक्यात काय येणार? नॉट येणार. करंट डज नॉट इन्क्रीज. थोडंसं वेगळं घेतो. समजलं तुम्हाला? रूल्स ऑफ निगेशन्स. हा 3 नंबरचा रूल्स आपल्याला इफ देनचं वाक्य आहे, तुम्हाला 2 मार्काला पेपरला पडणार. ओके, ठीक आहे. नेक्स्ट थोडंसं वेगळं घेतो की मी बुक मधलं सॉल्व मधलं एक्झाम्पल आहे ते घेतो, लिहून घ्या. द नंबर इज नायदर ऑड. The number is neither odd. Nor perfect square. याचं निगेटिव्ह करायचं. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं? नायदर नॉर साठी कुठलं साइन वापरतात? कोण सांगेल? नायदर नॉर साठी अँड वापरतात. नायदर नॉर साठी काय वापरतात? अँड वापरतात. वाक्य काय आहे? द नंबर इज नायदर ऑड म्हणजे आपण घेताना पॉझिटिव्ह घेऊया. द नंबर इज ऑड आणि क्यू द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. असे 2 वाक्य घेऊया. निगेटिव्ह राहू दे. त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे? सिम्बॉलिक फॉर्म खूप गरजेचा आहे. तो जर आला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जर सिम्बॉलिक फॉर्म असा येतो की द नंबर इज नायदर ऑड म्हणजे नॉट पी आणि नॉट परफेक्ट स्क्वेअर आणि तो
तो नंबर ऑड पण नाहीये आणि परफेक्ट स्क्वेअर पण नाहीये, म्हणजे अँड नाहीतर नॉर साठी काय आपला अँड. मग ह्याचं निगेशन कसं आहे ना, त्यावर निगेशन पी अँड निगेशन क्यू या ब्रॅकेटचं निगेटिव्ह केलं पाहिजे ना. रूल नंबर 2, अँड असेल तर दोन्हीला निगेशन देतो. आता तुम्ही म्हणणार ह्यांना दोन्हीला निगेशन आहे, हो ह्यांना ऑलरेडी निगेशन आहे, पण ब्रॅकेटच्या बाहेरचं निगेशन आहे ना. हे निगेशन आहे त्यांचं, ते पर्सनल निगेशन आहे आणि हे सरकारी निगेशन आहे. दोन्हीला पण सरकारी निगेशन मिळणार, म्हणजे निगेशन निगेशन पी आणि निगेशन निगेशन क्यू आणि अँडचं काय होणार, हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे, ते पर्सनली निगेटिव्ह आहे आणि हे सरकारी निगेटिव्ह आहे, ते दोन्हीला पण मिळणार रूल्स प्रमाणे. आणि अँडचं काय होणार, म्हणजे काय होणार ह्याचा निगेटिव्ह निगेटिव्ह पी. रूल नंबर 1 पी ऑफ क्यू. मग therefore negation of statement is negation of given statement. काय ना सांगा, और मध्ये ना the number is odd, the number is odd. एक तर तो नंबर ऑड असेल or the number is perfect square, or the number is perfect square. तुम्ही कसं पण म्हणू शकता, आयदर नंबर इज ऑड और परफेक्ट स्क्वेअर असं पण म्हणू शकता. ग्रॅमॅटिकली खूप काही महत्वाचं नाहीये, फक्त कसं आहे तुम्ही ऑर दिलाय का आणि दोन्ही स्टेटमेंट मध्ये पॉझिटिव्ह आहेत का एवढंच बघतात. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील स्टेटमेंटचं निगेटिव्ह करा. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील स्टेटमेंटचं निगेटिव्ह करायचंय सगळ्यांनी मिळून. जरा वेगळं देतो घ्या, मोठा आहे. क्वाड्रिलॅटरल. Quadrilateral is a square. Quadrilateral is a square if and only if it is a rhombus. It is a rhombus. If and only if it is rhombus. It is a rhombus. हा वाक्याचं निगेटिव्ह करायचं. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज रोम्बस. क्वाड्रिलॅटरल जर स्क्वेअर असेल तर तो रोम्बस असतो. ठीक आहे, मिनिंग खूप महत्वाचं नाहीये. तुम्ही दोन्ही वाक्य जोडल्यात कशाने, इफ अँड ओनली. बघा महत्वाचं आहे निगेशन करणे. पहिलं वाक्य पी काय आहे, क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. दोन वाक्य आहेत ना, कंपाऊंड स्टेटमेंट आहे. आणि क्यू काय आहे, क्वाड्रिलॅटरल. इट इज अ रोम्बस म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. ठीक आहे. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म येतो पी इफ अँड ओनली म्हणजे डबल एरो. आणि डबल एरोचं निगेटिव्ह रूल नंबर 5 पाठ करायचं म्हणून सांगितलेलं मी. निगेशन पी इफ अँड ओनली क्यू चं निगेशन आहे पी अँड नॉट क्यू ऑर क्यू अँड नॉट पी. माझं पाठ झालंय, तुमचं पाठ झालं पाहिजे. पी अँड नॉट क्यू ऑर क्यू अँड नॉट पी. आता पहिलं वाक्य क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, ते पॉझिटिव्ह आहे ना. क्वाड्रिलॅटरल is a square. And दुसरं वाक्य निगेटिव्ह. इट इज नॉट रोम्बस. इट इज नॉट अ रोम्बस. दुसरं वाक्य निगेटिव्ह आहे ना. और हे झालं कंप्लीट. और परत दुसरं वाक्य पॉझिटिव्ह. क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. Quadrilateral is a rhombus.
बट किंवा अँड काही चालेल, बट किंवा अँड, बट किंवा अँड चालेल. अँड इट इज नॉट अ स्क्वेअर, अँड इट इज नॉट अ स्क्वेअर. संपलं. एवढं मोठं येणार आन्सर. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट रोम्बस, और क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस अँड इट इज नॉट स्क्वेअर. व्यवस्थित लिहून घ्या. ती जागा नसल्यामुळे मी जरा खाली लिहिले. ठीक आहे. आता इफ अँड ओनली इफ तुम्हाला जमतंय, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तो रूल्स पाठ करावा लागणार तुम्हाला इफ अँड ओनली इफचा, आणि तुम्हाला पुढं जावं लागणार. तुम्हाला एक होमवर्कला देतो मी इफ अँड ओनली इफ. तुम्हाला मी होमवर्कला देतो इफ अँड ओनली इफ. लिहून घ्या असंच आणि प्रयत्न करा. काही अडचण नाहीये. रूल्स ऑफ निगेशन व्यवस्थित करा. लिहून घ्या. द नंबर is an even number. The number is an even number. The number is an even number. If and only if. If and only if. It is divisible by 2. It is divisible by 2. It is divisible by 2. लिहून घ्या. पर्सनली तुम्ही सोडवा आणि पर्सनली व्हॉट्सअपवर सोडवून लावून द्या. द नंबर इज अन इव्हन नंबर. इफ अँड ओनली इफ हा रूल्स वापरायचा निगेशन. आता मी जसं रोम्बसचं आणि स्क्वेअरचं सोडवलं तसंच तुम्ही इव्हन नंबर अँड डिव्हिजिबल बाय 2चं सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल्स थोडंसं वेगळं घेतो. हे बसून लिहून घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल्स थोडंसं वेगळं घेतो. ओहो. root 2 is a rational number. Root 2 is a rational number. लिहून घ्या. root 2 is a rational number. झालं. आता इकडे लक्ष द्या. root 2 is a rational number. एकच स्टेटमेंट आहे का P root 2 is a rational number. root 2 हा रॅशनल नंबर आहे. तर याचं निगेशन कसं ना. आता root 2 is irrational number. मी काय सांगितलं मागच्या लेक्चर मध्ये, अपोजिट वर्ड्स येतात म्हणून वापरायचं नाही. सरळ सांगा. root 2 is a not rational number. समजा रॅशनल. हे एक मार्काला पडू शकतं. ठीक आहे. नो प्रॉब्लेम्स. एक मार्काला पडू शकता. आणखीन एक तुम्हाला होमवर्कला देऊ शकतो मी. ठीक आहे. आता थोडंसं वेगळं घेऊया निगेशन. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता मला तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये म्हणजे 2 व्हिडिओच्या मागं मी तुम्हाला क्वांटिफाईड स्टेटमेंट आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट असं सांगितलं. क्वांटिफायर मध्ये 2 प्रकार पडतात. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आणि इन्व्हर्सियल क्वांटिफायर. इन्व्हर्सियल क्वांटिफायर म्हणजे फॉर ऑल. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय फॉर ऑल. त्याचं साइन उलटा ए होतं. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर म्हणजे देअर एक्झिस्ट, किंवा ह्याला आपण सम सुद्धा म्हणू शकतो एखादा, आणि त्याचे चिन्ह तर उलटा आहे. आता एक मिनिट. उलटा एचं फॉर ऑलचं निगेटिव्ह, फॉर ऑलचं निगेटिव्ह सम असतं आणि ह्या चिन्हाचं निगेटिव्ह उलटा आहे असतं. निगेटिव्ह हे कुठेतरी लिहून घ्या. जर वाक्य जर क्वांटिफाय मध्ये असेल म्हणजे फॉर ऑल, तर त्याचं निगेटिव्ह असते सम. एक्झिस्ट म्हणजे पेक्षा आपण फॉर ऑलचं निगेटिव्ह काय पुढे सम. फॉर ऑल विचारतील, एव्हरी विचारतील, त्याचं निगेटिव्ह लक्षात ठेवा सम, आणि देअर एक्झिस्टचं फॉर ऑल उलटा यायचं उलटा निगेटिव्ह असतं. हे कुठे लक्षात ठेवा. त्याच्यावरचे 2-3 एक्झाम्पल्स आहेत ते घेऊया. क्वांटिफाय राईट द निगेशन ऑफ द क्वांटिफाय स्टेटमेंट्स, किंवा ते स्टेटमेंट म्हणून सांगतात. आपल्याला ओळखायला पाहिजे क्वांटिफायर आहे. फर्स्ट, all natural numbers is divisible by 4. Is divisible by 4.
सगळ्या नॅचरल नंबरला 4 ने भाग जातो. ह्याचं निगेटिव्ह करायचं आपल्याला, मिनिंग लक्षात घ्यायचं नाही. दुसरं, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n, n square plus n plus 2 is n square plus all natural number are whole numbers. Sorry, are whole numbers. सगळे नॅचरल नंबर होल नंबर असतात. For all n belongs to n such that n square plus n plus 2 is divisible by 4. Is divisible by 4. Next, third, एक वाक्य आन्सरला, there exists x belongs to n such that x minus 17 is less than 20, such that x minus 17 is less than 20. चौथा, 4 number, there exists x belongs to n, x square plus x is one number. Fifth, every student has paid the fees. लिहून घ्या. ठीक आहे, सगळ्यांनी लिहून घेतलं एक्झाम्पल्स. आता फक्त लक्ष द्या. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. ऑलच्या ऑपोजिट काय असते? सम नॅचरल नंबर, सम नॅचरल नंबर आणि वाक्य निगेटिव्ह करायचं. आर नॉट होल नंबर, आर नॉट होल. लक्षात ठेवा, एखादं क्वांटिफाय स्टेटमेंट असेल तर ऑल च्या ठिकाणी काय लिहायचं? सम. म्हणजे फॉर ऑल च्या ठिकाणी काय लिहायचं? निगेटिव्ह सम. आणि वाक्यात नॉट वापरायचं. आता आर नॉट होल नंबर असं. आता ह्या चिन्हाचं काय होणार? निगेटिव्ह करणार. देअर एक्झिस्ट. मी सांगितलं एखादं क्वांटिफाय स्टेटमेंट असेल तर फॉल्स काय होणार? देअर एक्झिस्ट. हे चिन्ह बदलायचं नाही. हे n बिलॉंग्स टू n आहे, हे वेगळा. हे n ह्यातला मेंबर्स आहे ते बदलायचं. मेंबर काढायचा नाही, तो मेंबर तसंच ठेवायचा. फक्त हे चिन्ह बदलायचं आणि निगेटिव्ह करायचं वाक्य. n square plus n plus 2 is not divisible by 4. is not divisible by 4. समजलं? आता इथे दिले बघा, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n. हा, देअर एक्झिस्ट काय? फॉर ऑल x बिलॉंग्स टू n, निगेटिव्ह. आणि सच दॅट, त्याचं निगेटिव्ह कसं होणार? x minus 17 is less than 20. फक्त तोंड बंद करायचं, त्याचं निगेटिव्ह करायचं म्हणजे त्याचं तोंड बंद करायचं. नेक्स्ट काय बघा, देअर एक्झिस्ट काय होणार? फॉर ऑल x बिलॉंग्स टू n, then x square plus x is odd लिहायचं नाही, not even number, not even number. आणि हे काय? एव्हरी स्टुडंट्स. एव्हरी म्हणजे प्रत्येकाला, त्याला सम लिहायचं. सम स्टुडंट has not paid the fees. समजलं? लिहून घ्या. म्हणजे जिथं ऑल आहे तिथं सम, उलटा हे साईन आहे त्याच्या ठिकाणी हे साईन लिहायचं आणि वाक्य काय करायचं? निगेटिव्ह. त्याला क्वांटिफाय स्टेटमेंटचं निगेटिव्ह असं म्हणायचं. लिहून घ्या. ठीक आहे, मी 2 होमवर्कला देतो तुम्हाला क्वांटिफाय स्टेटमेंट, त्याचं निगेटिव्ह करून आणायचं. आणि आपला तिसरा एक्सरसाइज आज संपला, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमचा लॉजिक जवळजवळ 70% संपलेला आहे. 70%. लिहून घ्या. 2 होमवर्कला देतो तुम्हाला. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. फॉर ऑल n belongs to n, sorry, there for all n belongs to n, x square plus x is even number. x square plus x is even number. And दूसरा, there exists n belongs to n such that n square is equal to n. लिहून घ्या होमवर्कला. आणि आपला आता तिसरा एक्सरसाइज लॉजिक मधला संपलेला. एकूण 5 एक्सरसाइज आहेत, त्यातले 3 झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ आपला 70% सिलेबस लॉजिक मधला संपलेला आहे. ठीक आहे, याच्या पुढचा पडला पण पुढच्या लेक्चरला.